हॅलो, वेलकम टू माय चॅनल. सो आज मी बनवणार आहे पिंक सनफ्लावर. त्यासाठी आपण पहिलं मॅजिक रिंग करून घ्यायची आहे. ही आहे फर्स्ट स्टेप ऑफ द मॅजिक रिंग. फर्स्ट चेन करून घ्यायची. देन ह्या मॅजिक रिंग मध्ये 6 चेन्स असतात. ही आहे फर्स्ट चेन, ही आहे सेकंड चेन, थर्ड चेन, फोर्थ चेन, फिफ्थ चेन and last one is sixth chain. आता या असं खेचून घ्यायचं जेणेकरून ते फिट होणार आहे. आणि जी फर्स्ट चेन केली होती त्यामध्ये स्लिप स्टिच करायचंय. ते अशा प्रकारे 6 चेन झालेत. आता आपल्याला 12 चेन्स करायचे. त्याआधी 2 चेन करून घ्यायचे आणि एकाच लूप मध्ये 2 टाइम्स सिंगल क्रोशे करायचा. आता सेकंड चेन आहे त्यामध्ये मी फर्स्ट क्रोशे अँड देन सेकंड सिंगल क्रोशे. अशा प्रकारे 6 चेन्स मध्ये 2 टाइम्स सिंगल क्रोशे करून घ्यायचंय. आता हे लास्ट मध्ये स्लिप स्टिच करायचं आहे. असे झाले 12 चेन्स. आता परत एकदा 2 चेन्स करून फर्स्ट चेन मध्ये सिंगल क्रोशे, सेकंड चेन मध्ये 2 टाइम्स सिंगल क्रोशे. म्हणजेच आता ही थर्ड आहे त्यामध्ये एकदा चेन केली आहे आणि दुसऱ्यामध्ये एकदा चेन आणि नंतर परत तिथेच सेकंड वाली चेन. असं कंटिन्युअसली एंड पर्यंत यायचं आहे. आता इथे 2 चेन्स करून घ्यायचे. त्यानंतर फर्स्ट चेन मध्ये सिंगल क्रोशे, सेकंड मध्ये पण सिंगल क्रोशे आणि थर्ड मध्ये सिंगल क्रोशेच पण 2 वेळा. आता ही 1 टाइम, दुसऱ्या ह्याच्यात सेकंड टाइम आणि थर्ड चेन मध्ये 2 टाइम्स सिंगल क्रोशे. इथेही परत स्लिप स्टिच करायचं. ही फर्स्ट चेन आहे, चेन करून घ्यायची. इथे फर्स्ट चेन मध्ये सिंगल क्रोशे, सेकंड मध्ये सिंगल क्रोशे, थर्ड मध्ये सुद्धा सिंगल क्रोशे आणि जी फोर्थ चेन असणार आहे त्यामध्ये 2 टाइम्स सिंगल क्रोशे.
इथे स्लिप स्टिच करून घ्यायचं. आता इथे किती झाले 1 2 3 4 5 असे मी 2 सीड प्लेट्स करून घेतलेले आहेत. आता हे करायचे आहे जॉईन. सो मी इथे डार्क पिंक कलर यूज केलेला आहे. तो अशा प्रकारे दोन्ही प्लेट्स मधून काढून घ्यायची आणि त्याचं सिंगल क्रोशे करायचं आणि सेम ॲज इट इज फर्स्ट अँड सेकंडची जी चेन असेल, जी समोरासमोर असेल, त्याच्यातून सिंगल क्रोशे करायचं जेणेकरून त्या दोन्ही प्लेट्स जॉईन होतील. मी इथे छोटीशी जागा ठेवलेली आहे. त्याच्यात आपल्याला फायबर कॉटन टाकायचं आहे. हे मिकी माऊस जे टॉयज येतात ना, त्यामध्ये असलेला तो कापूस आहे. थोडासाच टाकायचा आहे जेणेकरून ते नीट दिसेल. आता हे मी इथे जॉईन करून घेणार आहे. सेम ॲज इट इज तशीच प्रोसेस करायची आणि ते शेवटला स्लिप स्टिच करायचं. स्लिप स्टिच झाल्यावर 4 चेन करून घ्यायच्या. त्यानंतर सिंगल क्रोशे त्याच चेनमध्ये करून घ्यायची. त्यानंतर एक चेन एक्स्ट्रा करून जी इनसाइडची जी चेन आहे त्यामधून एक सिंगल क्रोशे काढायचं आणि परत सिंगल क्रोशे करून सेकंड चेनमध्ये अशा प्रकारे क्रोशे करायचं आणि त्याच्यावर 3 चेन करून खाली स्लिप स्टिच करायचं.
एक कंप्लीट करून घ्यायचं. इट्स लुक लाईक दिस. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.